आज तर थेट पंकजाताई मुंडे यांच्या सभेचा शूट. राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. आज आम्ही सगळे एक खास शूट साठी बाहेर पडलो आहोत. तो शूट नेमका कशाचा आहे तुम्हाला पुढे कळलं. तर थोड्याच वेळापूर्वी आम्हाला बातमी मिळाली की आज पंकजाताईंची सभा आहे आणि ते हेलिकॉप्टर येणार आहेत. म्हणून आम्ही जिथे हेलिकॉप्टर लँडिंग होणार आहे तिथे आलो होतो, कारण इथे येऊन आम्हाला त्यांची एंट्री शूट करायची होती. मग काय झाली ना, पंकजाताई मुंडे यांची त्यांच्या हेलिकॉप्टर सोबत एंट्री करतात पंकजाताईंचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर गाड्यांचा मोठा काफिला तयार झाली. सगळे निघाले सभेच्या लोकेशनकडे. आम्ही पण त्या काफिल्या सोबत शूट करत सभेच्या लोकेशनला पोहोचलो. इथे येऊन पाहिलं तर पब्लिकचा एकदम फुल माहोल होता आणि त्याचबरोबर माजी कॅबिनेट मंत्री रावसाहेब दानवे पण तिथे होते आणि थोड्याच वेळात तिथे पंकजाताईंची पण एंट्री झाली आणि पुन्हा स्टेजवर एकदा त्यांचं स्वागत करण्यात आलं. नंतर थोड्याच वेळात रावसाहेब दानवे यांचं भाषण सुरू झालं आणि हे भाषण आणि शूट आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करून घेतलं. आणि मग तो टाइम होला ज्याचे सगळे आतुरतेने वाट बघत होते, ते म्हणजे आपल्या सगळ्याच्या ओळखीचे असणाऱ्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेताई यांच्या भाषणात सुरुवात झाली. मग का आम्ही पण त्यांचं पूर्ण भाषण आमच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करून घेतलं. मग थोड्या वेळात पंकजाताईंनी त्यांचं भाषण संपवलं आणि आम्ही पण आमचा शूट कंप्लीट करून घेतला. नंतर पंकजाताई निघाल्या दुसऱ्या सभेच्या लोकेशनकडे आणि आम्ही निघालो आमच्या लोकेशनकडे. भेटूयात पुन्हा, तोपर्यंत राम राम.